नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सत्याची कथा ऐकत आहात. त्या कथेचं नाव आहे शेजारीन सगुणा. मित्रांनो, या कथेचे या अगोदर आपण 5 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा 6वा भाग सादर करत आहे. ही कथा ऐकून तुम्हाला भरपूर मजा येत असेल हे मला माहीत आहे. तर पुढं काय घडलं हे आता मी थेट तुमच्या समोर या कथेच्या माध्यमातून सादर करत आहे. ही कथा एकदम सत्य आहे आणि माझ्या आयुष्यात घडलेली खरी-खुरी घटना जशाच तशी माझ्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर मांडत आहे. तर मित्रांनो, आता सगुणानं मला तिच्या उरावर घेतलं होतं. आमच्या दोघांमध्ये झटापटीचा खेळ सुरू झाला होता. परंतु मला काही समजत नाही असं मी तिला दाखवत होतो. मी माझा नागोबा तिच्या खोलामध्ये घातल्यानंतर तसाच पडून राहिलो आणि तसाच पडून राहिल्यानंतर ती मला म्हणाली, "काय करतोयस राजेश?" तसं मी तिला म्हणालो, "तुमच्या खालच्या खोलीमध्ये जी आग लागली आहे ना, ती आग विझवायचं काम मी करत आहे." परंतु ती मला म्हणाली, "अरे राजेश, आग असं विझवत नसतात रे, तिथं काम करावं लागते आणि तू तर काम करत नाहीस. तू चक्क आराम करत आहेस." मी म्हणालो, "छे, मी कुठे आराम करतोय?" "अहो वहिनी, मी तर कामच करतोय ना. तुम्ही मला कामावर लावले." ती मला म्हणाली, "काय? तू काम करतोयस? आणि हे कसलं काम आहे रे?" मी म्हणालो, "म्हणजे? काम नाही तर मग मी काय करतोय?" ती मला म्हणाली, "आता हे कसं काम आहे तुझं? तू तर चांगला आराम पडून राहिला आहेस आणि मला म्हणतोयस काम करतोय. हे काय काम करायची पद्धत आहे का?" मग मी तिला म्हणालो, "मग कसं करतात काम? तुम्ही मला सांगा ना." ती मला म्हणाली, "अरे येड्या, कंबर हलव ना तुझी. जोपर्यंत तू तुझी कंबर हलवणार नाहीस, तोपर्यंत तुझं काम होणारच नाही ना. आणि मला पण मजा येणार नाही आणि तुला पण मजा येणारच नाही." मग मी माझी कंबर वाकडी-तिकडे हलवू लागलो. ती हसू लागली आणि मला म्हणाली, "हे येड्या, ही काय कंबर हलवायची पद्धत आहे का? उजवीकडून डावीकडं आणि डावीकडून उजवीकडं. हे काय करतोयस तू?" मी तिला म्हणालो, "वहिनी, तुम्हीच तर सांगतायत कंबर हलव म्हणून आणि आता मी कंबर हलवतोय, तर तुम्ही म्हणतायत की काय काय करतोयस आता? ही काय कंबर हलवायची पद्धत आहे का?" काय करावं बाबा? आता मात्र मला काही समजायला मार्ग नव्हता. वहिनी मला म्हणाली, "अरे राजेश, कंबर हलवायचे म्हणजे मागे-पुढे कर ना. ठोके दे ठोके. ही कंबर हलवायची म्हणजे मागे-पुढे करायला पाहिजे. आणि तू आत्ता जसं मागे-पुढे करत होतास, तसं जर तू मागे-पुढे केलास, तर तुला पण मजा येईल आणि मला पण मजा येईल. परंतु तू मात्र जी वाकडी-तिकडी कंबर हलवतोयस ना, त्याच्यामुळे मला गुदगुल्या होतायत. मजा तर यायचं सोडच, परंतु जे काही मिळणार आहे ना सुख, ते सुद्धा मिळणार नाही. काय करावं बाबा तुला?" मी म्हणालो, "वहिनी, मला काही माहीत नाही हो. तुम्ही सगळं मला व्यवस्थितपणे शिकवा. तुम्ही जर मला व्यवस्थित शिकवलं, तर मी अगदी व्यवस्थितपणे सगळं काही करेन. आणि तुम्ही जर मला व्यवस्थित नाही शिकवलं, तर मला कसं जमणार बाबा?" आता माझं बोलणं ऐकून तिला पटलं. मी एकदम नवीन खेळाडू आहे. मला ह्या गोष्टीतलं काहीच नॉलेज नाही, हे तिच्या लक्षात आलं. ती हळुवारपणे मला म्हणाली, "राजेश, एक विचारू का रे तुला?" मी म्हणालो, "हो, विचारा ना. काय विचारायचंय?" मग ती मला म्हणाली, "अरे, तू तर म्हणलास ना, तू पिक्चर वगैरे बघतोस, व्हिडिओ बघतोस. रोज संध्याकाळी व्हिडिओ बघितल्याशिवाय तर तुला झोप येत नाही ना?" मी म्हणालो, "हो, अगदी बरोबर आहे." मग ती लगेच मला म्हणाली, "अरे बाबा, तू तर व्हिडिओ बघतोस. मग व्हिडिओ बघतोस, तर त्याच्यामध्ये हे जे पुरुष असतात, त्या व्हिडिओमध्ये काम करणारे, ते पुरुष कशी कंबर हलवतात, तू बघितलं नाहीस का?" "अहो वहिनी, आता पुरुषांनी जर कंबर हलवली, तरच मी कंबर तशी हलवीन ना. कारण मी बघितलेले व्हिडिओ असे नव्हतेच. तुम्ही मात्र मला कामाला लावलाय आणि तुम्ही मात्र खुशाल निश्चित पडून राहिलात." मग वहिनी मला म्हणाली, "म्हणजे मी पडून राहिले आणि तुला कामाला लावले, असं कसं काय म्हणू शकतोस तू? अरे, काम तर तुलाच करावं लागेल ना." मी म्हणालो, "वहिनी, बघा आता, मी जो व्हिडिओ बघितला होता, आता माझ्याकडं काही त्या व्हिडिओचं जास्त कलेक्शन नाही. मी जे 2-4 व्हिडिओ बघितले होते, त्या व्हिडिओमध्ये तो जो पुरुष होता, तो पुरुष खाली झोपला होता. त्याचं तोंड छताकडं म्हणजे आभाळाकडे केलेलं होतं आणि ती जी स्त्री होती ना, ती स्त्री त्याच्या अंगावर बसून उड्या मारत होती. म्हणजे तुम्ही जे काही मला करायला लावतायत ना, ते ती स्त्री करत होती. मग आता इथं सगळं काही उलटं झालंय. जी स्त्री काम करायचंय, ते काम तुम्ही मला लावलात
आणि मला जे पडून राहायचंय ते तुम्ही पडून राहिलात. बघा बाबा आता ह्या व्हिडिओमधलं खरं की तुमचं? आता व्हिडिओमधल्यासारखं केलं तर जास्त मजा येते का तुम्ही शिकवलं तसं केलं तर जास्त मजा येते? मला काय ह्या गोष्टीतलं तेवढं जास्त नॉलेज नाही. कारण आपल्याला कधी प्रॅक्टिकल करायला मिळालंच नाही. त्याच्यामुळं तो पुरुष जसं काही करत होता आणि तो पुरुष जसं काही तोंडातून त्याच्या शिस्काऱ्या वगैरे येत होत्या, ते सगळं काही बघितल्यास मला खूप त्याचीच जास्त मजा येईल असं वाटत होतं बघा. मग वहिनी म्हणाली, "तुझं पण बरोबर आहे. कोणत्या व्हिडिओमध्ये कसं आणि कोणत्या व्हिडिओमध्ये कसं? अरे, त्या वेगवेगळ्या पोज असतात." मग मी म्हणालो, "ठीक आहे, मग तशी पोज तुम्ही पण मला द्या ना. तशा पोझिशनमध्ये तुम्ही पण मला शिकवा." वहिनी म्हणाली, "अरे बाबा, शिकवते सगळं काही. एकाच दिवशी तू सगळं काही शिकणार आहेस का?" वहिनी, तुम्ही मला जेवढं काही शिकवाल ना, तेवढं मी सगळं काही शिकायला तयार आहे बघा. मग एका दिवशी शिकवा, ना रोज शिकवा. तुम्हाला जे काही शिकवायचंय आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं माझ्याकडून करून घ्या. मी कोणत्या पण गोष्टीमध्ये तयारच आहे बघा. वहिनी थोडी खळखळून हसली. परत एकदा तिने मला घट्ट मिठीमध्ये घेतलं. मी तिच्या अंगावर पालथा पडलो. तिने मला स्वतःच्या शरीराला चिटकावून घेतलं आणि मला म्हणाली, "ठीक आहे, जरा राहा पडून असाच." मग मी तिच्या अंगावर तसाच पडून राहिलो. मी तिच्या अंगावर पडल्यानंतर तिला त्यावेळेला सुद्धा खूप भारी वाटत असावं. ती मला म्हणाली, "ह्या खेळामधल्या भरपूर पोझिशन असतात. कोण कोणत्या पोझिशननं चालतो, तर कोण कोणत्या पोझिशननं. तुला जी पोझिशन आवडेल त्या पोझिशननं तू पण चालत राहा." मी म्हणालो, "हो, मला जे आवडेल त्याच पोझिशननं मी करत राहतो. परंतु त्या सगळ्या पोझिशनची मला ओळख तरी करून द्या." मग वहिनी मला म्हणाली, "ठीक आहे, सगळ्या पोझिशन मी तुला दाखवते. बघ आता इतक्या वेळ तू माझ्यावर आरूढ झाला होतास. आता मी तुझ्यावर होते. त्या व्हिडिओमध्ये तू जो कोणता व्हिडिओ बघितला आहेस त्याच्यामध्ये जसा पुरुष झोपला होता ना, तसा तू झोप. म्हणजे मी तुझ्यावर येते, तू खाली आणि मी वर." मी ठीक आहे असं म्हणून मी उतानी झोपलो. जसा मी उतानी झोपलो तशी वहिनी माझ्यावर चढली आणि मला म्हणाली, "आता मला एक सांग, त्या स्त्रीचं तोंड तुझ्याकडं होतं की त्या स्त्रीची पाठ तुझ्याकडं होती?" मी म्हणालो, "तेवढं काही मला आठवत नाही. कारण व्हिडिओ बघून आता बरेच दिवस झालेत. त्याच्यामुळं तुम्हाला जसं काही योग्य वाटतंय ना, तसं तुम्ही करा. आता तुम्ही तर नानासोबत रोजच असं वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करत असाल. त्याच्यामुळं कोणती पोझिशन भारी असते, त्या पोझिशनमध्ये तुम्ही मला करायला शिकवा." माझं बोलणं ऐकून वहिनी मला म्हणाली, "अरे तसं नाही रे. सगळ्या पोझिशन भारीच असतात आणि सगळ्या पोझिशनमध्ये भरपूर मजा येते. परंतु तुला कसं आवडतंय ते तू सांग ना." मग मी बहिणीला म्हणालो, "हे बघा वहिनी, आता तुम्हाला मी सांगतो. मला आवडायचं आणि नाही आवडायचं. मी काय आतापर्यंत भरपूर स्त्रियांकडे गेलो नाही आणि हा खेळ मी काही रोज खेळत नाही. आज पहिल्यांदा तुमच्या शरीराला हात लावायचा मला चान्स मिळाला आहे. ही संधी आज पहिल्यांदाच मला मिळाली आणि तुम्ही जर मला पहिल्याच दिवशी विचारत असाल, की कशामध्ये मजा जास्त येते, तर मी कसं काय सांगू शकेन तुम्हाला कशात मजा जास्त येते? त्याच्यामुळं मी तर आता तुम्हाला एकच सांगू शकेन, की मजा कशात का असेना आणि कशात नका असेना, त्या ज्या काही पोझिशन आहेत, त्या सगळ्या पोझिशन तुम्ही मला अगदी व्यवस्थितपणे शिकवा. त्याच्यामुळं ज्या पोझिशनमध्ये मला जास्त मजा आली ना, ते मी सांगेन ही पोझिशन भारी आहे आणि त्या पोझिशनमध्ये नंतर आपण करत राहू. परंतु आणखीन एक गोष्ट मला तुमच्याकडून विचारायची आहे हो वहिनी, सांगता का? ती मला म्हणाली, "हो, विचार ना, काय विचारायचंय?" मी तिला म्हणालो, "ह्या सगळ्या मिळून पोझिशन किती असतात?" ती परत तिनं एक धपाटा माझ्या गालावर लगावला आणि मला म्हणाली, "आता काय याचा अभ्यास करत बसणार आहेस का? जसं आपल्याला वाटतंय तसं करायचं आणि जसं आपल्याला छान वाटतंय तसं करून घ्यायचं. तुला जसं वाटलं असं करावं की तूच करायचं. त्याच्यामध्ये काही पोझिशन, त्याचे नियम, अटी, शर्ती असं काहीच नसते रे. आपल्याला जसं गोड वाटलं तसं आपण घ्यायचं." मग मी म्हणालो, "म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही माझ्याकडून घ्याल घ्याल का?" वहिनी म्हणाली, "हो ना. मला जसं आवडतंय तसं मी तुझ्याकडून घेईन आणि तुला जसं आवडतंय तसं तू मला करायला सांग." मग मी म्हणालो, "वहिनी, आणखीन एक माझी इच्छा होती हो." वहिनी मला म्हणली, "आता तुझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा जे काही आहे ना, ते सगळं काही माझ्याकडे सांग. मी तुझं सगळं काही पूर्णपणे समाधान करून देते बघ. परंतु तू अर्ध्यावरती संपायचं नाही हां. तुझा खेळ पूर्ण वेळ चालला पाहिजे." मी वहिनीला म्हणालो, "हे बघा वहिनी, मी काही म्हातारा-कोतारा नाही. एकदम तरुण आहे, जवान आहे, मस्त आहे. तुम्हाला जसं पाहिजे आणि जितका वेळ पाहिजे तितका वेळ माझ्याकडून काम करून घ्या. मी दमणाऱ्यापैकी नाही. अख्खी रात्र जर तुम्ही मला खंदायला लावलं ना,
तरी मी खोदकाम करायला तयार आहे. वहिनी मला म्हणाली, जेवढं तोंडानं बोलता येतं ना, तेवढं काम सोपं नसतं. हे काम खूपच अवघड आहे. काही वेळातच तुझी टाळी भेस होईल आणि त्यावेळेला मग तू कसं काय काम करणार रे? मी म्हणालो, वहिनी, आता हे सगळं काही मला नाही बाबा माहीत. जोपर्यंत माझ्याच्यानं शक्य आहे, तोपर्यंत तर मी करतच राहतो. तुम्ही सांगा मला आता काय करायचंय. ती मला म्हणाली, तुझी काय इच्छा होती ती सांग अगोदर. मग मी म्हणालो, हा जो लॉलीपॉप होता ना, माझा नागोबा, ह्याला तुम्ही तुमच्या तोंडात घ्यायचंय. वहिनी म्हणाली, वा रे वा, काय भारी आहेस रे. तुला तर काही माहीतच नाही आणि लगेच म्हणतोस त्याला तोंडात घ्या. मट्टा आलाय शहाणा. कुठं शिकलास रे हे सगळं काही? आणि कोण आहे तुझा तो मित्र? घेऊन ये बरं त्याला बी एकदा माझ्याकडं. मी चांगलं शिकवते त्याला पण आणि घेते त्याच्याकडून पण शिकून. लईच त्याला ह्याच्यातली माहिती दिसते. कोण आहे? नाव सांग त्याचं. आता मात्र मी कोणाचं नाव सांगायच्या तयारीत नव्हतो. मी अगदी गप्प बसलो. तशी वहिनीनं मला बाजूला ढकललं आणि मला म्हणाली, जोपर्यंत तू त्याचं नाव सांगणार नाहीस, तोपर्यंत मी तुला जवळच येऊ देणार नाही. बघ आता नाव सांगतोस की जवळ येतोस. मी म्हणालो, आता नाव जर सांगितलं ना, तर तुम्ही भांडण करून काढाल. परत आणखीन कुटाणा व्हायचा. त्याच्यामुळं नको बाबा जाऊ द्या. मी झोपतो बाजूला. असं म्हणून मी लगेच बाजूला कोरमडून पडलो आणि डोळे झाकायचा प्रयत्न करू लागलो. वहिनीनं माझा हात पकडला, स्वतःच्या त्या रेशमी गोळ्यावर ठेवा लावला आणि मला म्हणाली, राजेश, काय यार, तुला लगेच राग येतो आणि टेन्शन पण तू लय लवकर घेतोस बघ. तुला तुझ्या त्या मित्राचं जर नाव सांगायचं नसेल ना, तर नको ना सांगू. परंतु लगेच का बाजूला झालास? कर ना चालू तुझा कार्यक्रम. म्हणजे वहिनीची गाडी आणखीन खूपच तापलेली होती. तिला एकदम मस्तपैकी खेळायचं होतं. तिच्या इच्छा आज पूर्ण रात्रीमध्ये ती माझ्याकडून पूर्ण करून घेणार होती. मला सगळं काही व्यवस्थितपणे समजत होतं. आता काय बोलायचं आणि काय नाही हे मला पण समजत नव्हतं. त्याच्यामुळं मी तिला म्हणालो, तुम्ही माझ्या मित्राचं नाव विचारताय, उगाच कशाला रिकामा कुटाणा, म्हणून मी थोडा बाजूला झालो. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, बाजूला झालास ते एका प्रकारे योग्यच केलंस. कारण ह्या खेळामध्ये थोडं बहुत स्टॉप पण घ्यायला पाहिजे. नाहीतर एका कडकून जर जोडलं आणि कार्यक्रम करायला सुरुवात झालो, तर गाडीमधलं पेट्रोल लगेच संपतं आणि गाडी रिझर्वला लागून थोडासा विश्राम घ्यावा लागतो. मग गाडी जर लवकर पेटली तर ठीकच आहे. नाही तर मग काही खरं नाही. अखेर रात्रभर तो माझ्यावर आणि मी तुझ्यावर. बस, मग पुढं काही होतच नाही. तुझ्या नानाचं पण तसंच आहे. एक डाव खेळला गड्यानं की मग त्याची टाय फिश होते आणि मग तो पुन्हा काही पेटतच नाही. मी खूप वेळ प्रयत्न करून करून गाडीचे गेअर बदलून बदलून थकून जाते आणि मग मला सुद्धा पहाटेच्या वेळेला कधीतरी नाईलाजानं झोप लागते. मी म्हणलो, हो, हे मात्र माझ्याच्यानं होणार नाही. कारण आता मी ह्या गोष्टीमध्ये नवीन असल्यामुळं मी लवकर थकणार नाही असं मला पण वाटते. मग ती मला म्हणाली, हो ना, मला पण माहित आहे तू लवकर थकणार नाहीस. कारण जे नवीन खेळाडू असतात ते लवकर थकत नाहीत. गेल्या वर्षी आमचं लग्न झालं आणि नाना सुरुवातीला असा जबरदस्त खेळायचा की तो पूर्ण रात्र मला झोपूच द्यायचा नाही. सासूबाई मग दिवसा माझ्यावर ओरडायची, काय ग, किती उशिरा उठतेस, रात्रभर तुला झोपायला मिळत नाही का? असं एक ना अनेक गोष्टी ती मला टोचून बोलायची. आता त्यांचा मुलगा मला झोपूच द्यायचा नाही, मी तरी काय करणार? मी म्हणालो, वहिनी, आता नाना तेवढा पूर्वीसारखा खेळत नाही का हो? तशी ती म्हणाली, नाही रे, अगोदर सारखं त्याच्यामध्ये जोश पण राहिला नाही. एका वर्षातच तो थंड पडलाय. का? कुणास ठाऊक. घरचं टेन्शन असेल, संसाराचा व्याप असेल किंवा शेतामधलं काम असेल. एक ना अनेक गोष्टींचा पुरुषांना त्रास असतो. स्त्रियांनी जर समजून नाही घेतलं ना, तर मग मात्र त्या संसाराचं वाटोळ व्हायला काही वेळच लागत नाही. मी म्हणलो, हो ना वहिनी, तुम्ही आहात म्हणून नानाचा संसार सुखात चाललाय. आता एखादं मूलबाळ होऊ द्या ना. ती लगेच म्हणाली, आता जे काही मूलबाळ व्हायचं ना, ते सगळं काही तुझ्याकडूनच घेणार आहे. मी थोड्या वेळासाठी स्तब्ध झालो आणि तिला म्हणालो, काय काय म्हणताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला मूलबाळ जे पाहिजे ते माझ्याकडून पाहिजे आणि नानाचं काय मग? ती लगेच मला म्हणाली, अरे नाना तर फक्त सातबाऱ्यावर नावासाठी आहे बस. तुला काय करायचंय? तुझ्याकडून जे काही मला मजा मिळते ना, ती मजा आता मला रोजच पाहिजे. मग मी परत एकदा म्हणालो, वहिनी, हे सगळं काही कसं शक्य आहे हो? वहिनी मला म्हणाली, तू काळजी करू नकोस, कर चालू तू खोदायला. मग मी परत एकदा वहिनीच्या वर गेलो आणि माझा कार्यक्रम डबल स्टार्ट झाला. आता मी माझी गाडी जोरात दामटू लागलो होतो. जसा मी तिला जोरजोरक्यात दणके देऊ लागलो, तशी ती फिरू लागली. तिचा आवाज थोडासा आता जोरात येऊ लागला होता. मग तिचा आवाज जोरात येत आहे हे माझ्या लक्षात आल्यास मी तिला म्हणालो, वहिनी, प्लीज आवाज करू नका ना, नाहीतर पप्पा बाहेर झोपले आहेत.
पप्पा जर उठून इकडे आले ना तर मग मग मात्र आपल्या दोघांचा कार्यक्रम व्हायचा. वहिनी मला म्हणाली, अरे इथे एवढ्या मोठ्यानं फॅन चालू आहे, तुझे वडील जिथं झोपलेत तिथं पण फॅन चालू आहे, मग आपल्या दोघांचा आवाज ह्या फॅनच्या आवाजामध्ये मिसळून नाही का जाणार? आणि कशाला काय त्रास होणार आहे? तू चालू कर तुझं काम. माझा आवाज मी थोडासा कमी करायचा प्रयत्न करते, परंतु खूप दिवसानंतर मला हे सुख उपभोगायला मिळत आहे. त्याच्यामुळं साहजिकच आहे माझा आवाज थोडासा वाढत पण असेल, परंतु तू नको काळजी करू. आणि तुला जर वाटलंच ना तर हे बेडरूमचा दरवाजा मी एकदम घट्ट बंद करते, फॅनची स्पीड पण वाढवते आणि हवं तर टीव्हीचा पण आवाज चालू करते. मी म्हणालो, नको नको एवढं काही करायची गरज नाही. तुम्ही टीव्ही जर चालू केला ना तर मग मात्र आणि पप्पानी जर आवाज ऐकला तर पप्पा नक्कीच इकडे टीव्ही का चालू केलास रे विचारायला तर येतील. बाहेर कोण झोपलंय की आणि आत कोण झोपलंय की पप्पाच्या काहीच लक्षात येणार नाही. त्याच्यामुळं फॅन लावलाय इथपर्यंत ठीक आहे, टीव्हीचा आवाज वगैरे नका बाबा करू. वहिनी हसली आणि मला म्हणाली, पप्पांना तू खूपच घाबरतोयस. आता मात्र माझं लक्ष ती बोलण्याकडे विचलित करत होती. असं ती का करत होती हे मला समजत नव्हतं. माझी पकड आता घट्ट होऊ लागली होती. वहिनी सुद्धा मला जरा जोरातच स्वतःवर ओढून घेत होती. आमच्या दोघांमध्ये एवढा जबरदस्त खेळ चालू होता. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा एकदम सत्य आहे, त्याच्यामुळं थोडीशी वाढत आहे. सहकार्य करा, आपल्या कथेला लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर आत्तापर्यंत केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हो, हे जर कथा तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच.